पाहू शकता इथे ट्रॅक सुद्धा आहे, खूप छान वाटतं आणि इथे पाणी वगैरे भरपूर मस्त वाटतं मित्रांनो. साईडला छोटे छोटे धबधबे आहेत, त्याच्यामध्ये सर्वजण एन्जॉय करतात. तर मित्रांनो आता 6 ते 11 आपल्याला पुढे बघायचे आणि वरती पण जाऊ आपण. आणि हा ब्रिज आहे इकडे जायला, तर आता सध्या आपण इकडे जाऊ. तर मित्रांनो गुफा क्रमांक 22 आणि इथे मला थोडंसं बघण्यासारखं भारी वाटते. आणि छोट्या छोट्या शिड्या पण आहेत तिथे वरती जायला. हे जे मजबूर लोक असतात ना, त्यांच्या अंगातले किडे नाही जात. मला वाटते का इथं वरती बघा, आता हे बघा पाहू शकता तुम्ही, हरण येते. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉगच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय संजय गांधी नॅशनल पार्क, बोरिवली, मुंबई येथे. तर आजचा सफर आपला कसा होणार आहे, 2-3 दिवस झाले भरपूर पाऊस होता मुंबईमध्ये. तर मी विचार केला जाऊ दे, आता जायचंच आहे, पाऊस तर चालूच आहे कंटिन्यू. तर आता आपण जाऊया तिकडे, कसा होणार आहे एन्जॉय आणि खूप मजा येणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे, आपण बाहेर जाताना न्यूजवाले सारखे सांगतात इथे हे झालं तिथे ते झालं, त्यामुळे घरचे सोडत नाही. तरी पण आपण रिक्स घेऊन चाललो आहे, तर मी रिक्स घेतो. तर तुम्ही पण व्ह्यूज द्या मला तसेच. तर जाऊया, कसा होणार एक्सपिरियन्स, कसा होणार प्रवास, किती खर्च होणार आहे, सगळं तुम्हाला दाखवणार आहे. काय काय तिथे बघण्यासारखं तुम्ही नक्की बघा. आणि चला निघूया आपण. पण इथून आता ट्रेन पकडून ठाण्याला जाणार आणि तिथून मग चेंज करणार आहोत ट्रेन. तर पुढे कसा कसा प्रवास होणार आहे कंटिन्यू दाखवतो, चला. तर मित्रांनो इथं बघा, ठाणा स्टेशनला उतरले. TC बघा किती आहेत बघा. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. TC उभे तिथं, तिकीट काढून या त्यासाठी. तर मित्रांनो आता आपण ठाणा स्टेशनला थांबलो आणि ट्रेन एक ऑलरेडी गेली आपली, पण अजून एका ट्रेनची वाट बघतोय आपण. आणि तिकीट आम्ही रिटर्न काढले, त्यामुळे 40 रुपये पडले आम्हाला. ठाण्यावरनं आता आपण दादर पकडणार आहे आणि दादरवरनं बोरिवलीला जाणार आहे. तर जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं शूट करतो. आता मी ठाणा स्टेशनला उभं पाहू शकता तुम्ही. आणि आता गर्दी कमी झाली, पण आता आपण निघूया. चला, ट्रेन आली आपली. तर मित्रांनो आता आपण दादर स्टेशनला उतरलो आहे आणि इथून आता आपण बोरिवलीची ट्रेन पकडू आणि तिथून पुढे प्रवास चालू करू, चला. 2000 years later. तर मित्रांनो आता आपण बोरिवली स्टेशनला उतरलो आहे आणि इथून फक्त 10 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. इथून बस पण भेटते, पाहू शकतो तुम्ही. इथे बस पण आहेत पुढे. आपण चालत चालू आहे, त्यामुळे बसने नाही जाते. 10 मिनिटाचा फक्त वॉकिंग डिस्टन्स आहे. इथून उतरलात की या साईडला यायचं आहे आणि सगळं चालत जायचं. तर चला जाऊया आपण आता. तर मित्रांनो आता तुम्हाला इथून तर मित्रांनो तुम्हाला इथून बस आणि रिक्षा सुद्धा भेटतील, पाहू शकतो तुम्ही. इकडे सरळ तुम्हाला जायचं, चालत चालत सरळ निघायचं आपल्याला. आणि आता आपण आपला प्रवास चालू करू. गाड्या पण भरपूर येते, तर चला निघूया आपण, चला. तर मित्रांनो आता साई वडापाव इथे थांबलो आपण वडापाव खायला, कारण की पुढे गेल्यावरती नाश्ता करायला टाईम नाही भेटणार आपल्याला, कारण ब्लॉग बनवायचा आहे आणि टाईम पण खूप कमी, 5 वाजता ते बंद होतो. आता माझा मित्र बोलला तिथे गेल्यावर आपण आपलं दुकान दाखवतो भावाचं. क्या बोलते भाई को लाइक करो और शेयर करो और वीडियो को सपोर्ट जरूर करो भाई को हमारे. अरे बस क्या भाई, हमारे शॉप का नाम है साई वड़ा पाव. इसको भी खाना रहे तो अपना बोरेवली में स्टेशन के बाजू में आ जाना. ठीक आहे भाई, आपण जाऊया आता, चला. गेट समोर आलो आहे आपण, आता पाहू शकता तुम्ही. आणि आतमध्ये जाऊया, तिकीट वगैरे किती काय सर्व तुम्हाला दाखवतो मी. आणि आता थोडा पाऊस चालू झाला परत, तर चला जाऊया. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, हा आपला एंट्री गेट आहे आणि आता आपण तिकीट काढायला जाऊ इकडे. हे बघा मित्रांनो पूर्ण चार्ट आहे, तुम्ही पाहू शकता इथे आणि पाहून घ्या हा चार्ट. तर मित्रांनो आता आपण 2 तिकीट घेतलेत आणि 188 रुपये झाले. आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, इथून आला की इथे तुम्हाला तिकीट चेक करायला लागतं. तर पहिले आपण तिकीट चेक करून घेऊ, मग पुढे जाऊया, चला. तर मित्रांनो आता इथून आपण एंट्री मारली, तुम्ही पाहू शकता. आणि एंट्री तिकीट 188 आमच्या दोघांचं झालं आहे. पर पर्सन 94 आहे. तर 2 रुपये मला दिले नाहीत त्यांनी परत, तरी चला जाऊ द्या. अच्छा बात नाही. आता आपण जाऊया आतमध्ये आणि इथून बससुद्धा आहे तुम्हाला फिरण्यासाठी. बट बसने कसं लवकर जातं, मग काय एन्जॉय करायला भेटत नाही. पण तुमची इच्छा असेल बसने जायची तर तुम्ही बसने पण जाऊ शकता, असं काय नाही. आणि पाहू शकता बस पण आली समोर. ही बस असते, तुम्हाला घेऊन जाते आणि परत सोडते पण. बट त्याचं तिकीट वगैरे मला नाही माहिती, कारण की मी चालत चाललो आहे. तर मित्रांनो आता आपण जिथून एंट्री मारली तिथून आता आपण चाललो आहे कानेरी लेणीला. कानेरी केव्स पण बोलतात त्याला. आता आपण तिथे चाललो आहे आणि तिथला फक्त वॉकिंग डिस्टन्स आपल्याला 6 किलोमीटर आहे. तर आपल्याला तर चालायची सवय आहे, त्यामुळे आपण चालत चाललो आहे. तर या तुम्ही पण. आणि ते तुम्ही बोर्ड पण पाहू शकता. म्हणजे 4 पैकी कुठलीही गोष्ट केली तर तुम्हाला 1000 रुपयाचा फाईन आहे. इथे ड्रिंकिंग आणि स्मोकिंग अलाउड नाही. प्राण्यांच्या मागे पळायचं नाही आणि काय खायला वगैरे टाकायचं नाही. तर हे बघा आणि या नक्की. तर चला पुढे आपण प्रवास चालू करूया.
इथे साप सुद्धा आहेत. कोणते कोणते साप आहेत तुम्ही पाहू शकता. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे 4 प्रमुख विषारी साप येथे आढळतात. आणि सापटा, बांबू, पीट फायर आणि स्लेंडर कोरल स्नेक हे विषारी साप देखील या परिसरात आहेत. म्हणजे तुम्ही एन्जॉय करा, पण या गोष्टीचं पण लक्ष ठेवा की साप वगैरे पण आहे तिथे. तर मित्रांनो तिथे लिहिले की साप वगैरे आला तर त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या, नाही तर आपल्या अंगात ना लय मस्ती असेल, त्याला डुचला जातो. तर ते साप विषारी असतात, चावू शकतात. तर याची दक्षता घ्या आणि सापाच्या नादी नका लागू, कोणाच्याच नका नादी लागू. इथं आपलं काम करा, फिरा, एन्जॉय करा. ते साप तर विषारी कमी आहेत, पण माझी एक जास्त विषारी होती तिच्यापेक्षा. चला, तर मित्रांनो पाहू शकता इथे नकाशा वगैरे पण दिला. तर एक कानेरी केव्स, सफारी तिकीट खिडकी, वन राणी हे सर्व दिले. वाघ, सिंह दोन्ही दाखवलेत, हरिण दाखवलंय आणि मेडिकल सेवा पण दाखवली इथे. ते वॉशरूम सर्व दाखवले इथे, की म्हणजे एवढी सुविधा आहे इथे. आणि खास करून तुम्ही इथे आलात तर प्राण्यांच्या वगैरे नादी लागू नका खास करून. तर इथे दिले वाघ आणि सिंह, दिसले तर चांगलीच गोष्ट आहे आपल्याला. मस्तीचा भाग वेगळा, पण नेचरमध्ये थोडंसं फिरायला जावा, कारण की जमत नाही आपल्याला गावाला जायला प्रत्येक वेळेस, की आपण गावाला जाऊन शेती वगैरे करून किंवा शेतामध्ये जाऊन किंवा गावचं निसर्गाचं वातावरण घेऊन आपण फ्रेश राहू. तर आपल्या मुंबईमध्ये पण भरपूर अशी गार्डन वगैरे आहेत, खूप सारी ठिकाणं आहेत, तिथे जाऊन तुम्ही स्वतःला फ्रेश करू शकता. आणि थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी शहराच्या लाईफपासून थोडंसं गावा साईडला थोडंसं जाऊन आलं पाहिजे, कारण की जेवढं रिलॅक्स आपण गावा साईडला होतो ना तेवढं शहरामध्ये नाही होत. मी स्वतः अनुभवलं आहे. आणि असं नाही की मी शहराला वाईट बोलते, गावाला चांगलंच. दोन्ही माझ्यासाठी चांगलेच आहेत आणि दोन्ही माझ्यासाठी सेमच आहेत. तर मित्रांनो इथं आपण एकटेच नाही तर भरपूर जण येतात आपल्यासारखेच फिरायला. तर पाहू शकतो तुम्ही इथे भरपूर जण चाललेत पुढे. तर खूप छान वाटते. हा व्ह्यू बघूनच एवढं मन तृप्त झालं ना मित्रांनो. पाहू शकता इथे ट्रॅकसुद्धा आहे, खूप छान वाटते. आणि इथे पाणी वगैरे भरपूर मस्त वाटते मित्रांनो. आणि एवढं छान वाटते ना. तर आता आपण इथून थोडंसं वॉक वगैरे करू आणि पुढे दाखवतो मी तुम्हाला. व्ह्यू पण किती छान आहे बघा, पाहू शकता. एकदम सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो. त्या साईडला आपला रस्ता आहे आणि या साईडला पूर्ण पटरे आहे आणि फोटो वगैरे एवढे सुंदर आलेत ना, काय सांगू तुम्हाला. तर आता आपण जाऊया पुढे आणि आपला प्रवास कंटिन्यू करू. नक्की माझी खरंच इच्छा आहे. आता तरी हेच बघून वाटतं की तुम्ही यावं, पुढे जाऊन काय काय बघायला भेटणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो. ते बघून यावं की नाही, ऑब्व्हियसली यावंच लागणार तुम्हाला, कारण खूप सुंदर आहे. तर चला आपण जाऊया. मस्त फोटो काढले, फोटो पण जाऊन इंस्टाग्रामला चेक करा. तुम्ही लोक जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करत नाही, जसं सबस्क्राईब करून ठेवलं, व्हिडिओ बघत नाही, इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा. चला. तर मित्रांनो ह्यांना बघून मला गावाला आल्यासारखंच एकदम वाटते. पाहू शकता. भाई क्या रे भिकमंग्या, क्या देख रहा है? तर मित्रांनो समोर जो ग्रुप चाललाय पोरांचा, त्यांनी लावलंय काकांचं गाणं. आणि काकांचं माझं तुम्हाला माहिती आहे काहीतरी वेगळंच नातं आहे. मी ते गाणं ऐकू शकत नाही, त्यांना पहिली पुढं जाऊ द्या मग मी जाईल, कारण की ते गाणं इथे लागतं. ते फक्त गाणं नाही, ते इमोशन आहे. मित्रांनो इथलं वातावरण बघ किती सुंदर, इथलं वातावरण भारी वाटते इथे. आणि आपण पण इथे थोडंसं 1-2 रील वगैरे शूट करू आणि मग जाऊया चिखल वगैरे आतमध्ये. चला 1-2 रील शूट करून जाऊया इथून. चला मित्रांनो आता हे दाखवते घरा हा एवढं चालू फक्त 2 किलोमीटर तर नाही, इतकं नाही. आपण थोडं पुढे आलं, फक्त जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी थांबले, मस्ती करत जाऊया. चला. तर मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही इथे कानेरी गुफा फक्त 4 किलोमीटर बाकी आहे आणि आता आपण खूप जवळ पोहोचलो आहोत. तर आता पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. चला. सायकलिंग, तर इथे सायकलिंग वगैरे पण आहे आणि भरपूर लोक सायकलवरच चालत, पण आपल्यासारखी पोरं चालत जाणार. आणि खूप मस्त वाटतं मित्रांनो. इतकं रिलॅक्स आणि एवढं सुंदर वाटते ना, हे काय सांगू तुम्हाला. प्रेमाच्या पलीकडं पण काहीतरी जग आहे, आज कळलं. एवढं सुंदर जग आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती छान व्ह्यू आहे इथं बघा. पाहू शकता तुम्ही वाहतं पाणी इथे. खाली जाऊन पण बसले. तर मित्रांनो आता मग खाली जाऊया आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो.
तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला मी पाण्याचा प्रवाह दाखवतो पूर्णपणे हा. आणि याच कारणामुळं मम्मी मला बाहेर जाऊन देत नाही, कारण की अशा पाण्यामध्ये कधी प्रवाह वाढतो कळत नाही. पण इथलं मला काही एवढा अंदाज नाही, त्यामुळे आपण पाण्यात वगैरे नाही जाणार आहे. कारण की एक्स्ट्रा कपडे आणलेत मी, तरी पण नाही जायचे पाण्यात आपल्याला. आपण आलो फिरायला, घरी रेस्ट्रिक्शन आहे तर ते पाळायचे. मित्रांनो पाहू शकता आता गर्दी वाढायला लागली इथे, कारण की हळूहळू पब्लिक यायला लागली आणि खूप मजा येते मित्रांनो. आणि एक्सपिरियन्स आणि एन्जॉय सर्व सोबत होत आहे आणि ॲडव्हेंचर पण भरपूर आहे. तर चला आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो तुम्हाला खायचं वगैरे असेल इथं खायची वगैरे पण सोय आहे, तर तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. आणि अजून आपल्याला खूप चालायचं तर या गोष्टी तुम्हाला नाही करायच्यात, नाहीतर 500 रुपये दंड आहे. तर मित्रांनो आता आपण जिथे बघितलं तिथे पोहत वगैरे होते, पण आपण पोहायला नाही तर पाहायला गेलतो. तर आपण नियमांचं पालन वगैरे करतो, तर तुम्ही पण याल तर नियमांचं पालन करा. असं ना एन्जॉय असतो एक, माहिती मला पाणी बघितलं मला पण असं होतं की पाण्यामध्ये उतरावं, पण आपल्याला एक नियम असतात ते पाळून चालावं लागतं, कारण की आपल्या घरचं नाही आहे. ते इथे पण काहीतरी नियम आहेत, काहीतरी विचार करूनच नियम बनवलेत, कारण की अचानक फ्लो वगैरे आला तर वाहून जायची शक्यता असते. तर इथे पाण्याचा पण फ्लो कसा आहे, फास्ट आहे एकदम आणि एकदम सुंदर आहे व्ह्यू. हा पाण्याचा फ्लो इथून वाढला आहे आणि इथून पूर्ण गेला आहे, इथपर्यंत गेला आहे मित्रांनो फ्लो. पाहू शकता तुम्ही. भरपूर जण बसने वगैरे जातात, बसने 5 मिनिटात पोहोचतं, पण मोस्ट ऑफ लोक चालत किंवा सायकलने प्रेफर करतात, कारण की हे सर्व गोष्टी बघायला भेटतात, या सर्व गोष्टी आपल्याला. आणि जर तुम्ही बसने गेलात तर मी असं नाही बोलत बस वाईट आहे, बट बसने गेलं तर काय तुम्हाला इथून डायरेक्ट केव्सपर्यंत सोडून देणार. आणि मी तर खरंच बोलेल या इथे, फक्त पाण्या वगैरेमध्ये नका जाऊ. माझे व्हिडिओ बघून कोणी यावं आणि कोणाला हानी व्हावी माझी अशी बिलकुल इच्छा नाही, त्यामुळे मी आधीच सांगतो. गुडघ्यापर्यंत पाणी असेल तिथपर्यंत ठीक आहे, बट त्याच्यावरती जास्त असेल तर तिथं जायची रिस्क घेऊच नका तुम्ही लोक. आणि मला एक गोष्ट बोलायची माझ्या सबस्क्रायबरला, की तुम्ही सगळे म्हणजे सबस्क्राईब करून ठेवता चॅनलला, बट व्ह्यूज भेटत नाही. त्याच्यामध्ये बघा माझी चुकी नाही आहे. मला ही भरपूर जणांनी ही गोष्ट बोलली की तू फेक सबस्क्रायबर वगैरे मारलेत किंवा काय, बट तुम्ही मला एक सांगा की तुम्ही जेवढे पण माझे व्हिडिओ बघता, पण त्यापैकी जे पण सबस्क्राईब करून जातात त्यांनी माझ्याशी ना कनेक्ट व्हा. माझी अशी इच्छा आहे की फक्त तुम्ही सबस्क्राईब करून माझे सबस्क्रायबर नका वाढू. एक वेळेस ना माझे सबस्क्रायबर 30,000 ते 30,000 जर राहिले ना तरी मला काय प्रॉब्लेम नाही आहे, 100K गेले तरी मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॉब्लेम हा होतो की तुम्ही लोक सबस्क्राईब करून ठेवताय आणि व्ह्यूज न देण्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मी फेक सबस्क्रायबर मारतो आहे. तर मला जर एवढंच मारायचं असतं तर मी मित्रांनो 5 वर्ष मेहनत करत बसलोच नसतो. मी असे सबस्क्रायबर मारून सोडून दिले असतं चॅनल, पण 5 वर्ष झाले मी मेहनत करतो आहे माझी कंटिन्यू. आणि मला जर करायचं असतं तर मी बाकीच्यांचे व्हिडिओ बनवून टाकले असते डायरेक्ट माझ्या चॅनलवरती. का मी गेलो असतो अशा ठिकाणी, का माहिती गोळा केली असती, का मी माझे पैसे वेस्ट केले असते. बाकीच्या यूट्यूबरसारखं मी पण करू शकलो असतो की याचे व्हिडिओ उचला, शॉर्ट बनवा, टाका. पण मी माझी मेहनतीने करतो आहे मित्रांनो, सर्व ठिकाणी जातो आहे. माझे मित्र पण मला हेल्प करत आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करू नका, तर एक फॅमिलीसारखं राहा माझ्यासोबत. आणि खूप छान वाटेल मला की तुम्ही सगळे माझ्याशी जुळलेले असाल. कमेंट करा छान छान, तुम्हाला काय आयडिया असतील तर ते सांगा मला, बट असं चॅनल सबस्क्राईब करून सोडू नका. आणि आता पाहू शकता बस. तर मित्रांनो आता पाऊस आलाय मजबूत आणि आपण अचानक पावसामध्ये फसलेलो मागं. तर चला लय मस्ती पाणी उडवते. तर चला आपण इथून पुढे जाऊया. चित्ता वगैरे पण आहे इथे दाखवले असे फोटोमध्ये. मस्त वाटलं भिजून थोडेसे. व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही नक्की. इंस्टाग्रामला पण रील्स टाकेल आणि शॉर्ट्सला पण टाकेल. तर चला मस्त व्ह्यू एन्जॉय करू आपण. मस्त वाटतं बघा, पूर्ण सुमसाम रस्ता आहे आणि मी आणि माझा मित्र आहे फक्त. बड़ा हरामी हो बेटा. तर मित्रांनो पावसामुळे आपली हालत भिजलेल्या उंदरावानी झाली. तर मजा आला. पाऊस थोड्या वेळासाठी झालता पण आता झालंय थोडा कमी. आणि आता आपण सरळ जाऊया. आणि हे बघा लय मस्ती ना याला, लय मस्ती. नुसतं पाणी उडवतं मगातपासून. तर मित्रांनो पाहू शकता इथे कान्हेरी गेट आणि इथून तुम्हाला ना पाण्याची सोय पण आहेत. आपण आतमध्ये एंट्री मारली गेटमधून आणि इथून आता अजून सुंदर सुंदर वातावरण दिसतंय आपल्याला. एकदम हिरवंगार सगळं
ग्रीनरी ग्रीनरी. तर मित्रांनो आता आपल्याला इथून चढत चढत वर जायचंय. अरे कहना क्या चाहते हो? आणि आता चढण आली आणि पाऊस पण आला आणि एवढी मजा आली ना मागं. आम्ही मस्ती करत होतो, फोटो वगैरे काढत होतो, व्हिडिओ वगैरे. लय मजा आली, खूप 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 एन्जॉय केलं. आणि आता वरती जाऊया आपण. तर चला येऊ. आणि फायनली वरती आलोय. तो चढ होता ना तिथं पाय दुखतो भरपूर. अजून इथून वरती चालत जायचंय. अजून फक्त आताशी वरती आलोय, पण अजून वर चालत जायचंय शेड्यांनी. तर चला जाऊया पुढे. आणि पाहू शकतो इथे खायला वगैरे पण भरपूर आहे. तुम्ही येऊन इथे खाऊ वगैरे शकता म्हणजे जर भूक लागली तर. पण आपण येताना खाऊ जर टाईम भेटला तर. मी पाहू शकतो कानेरी लेणी. आणि इथून आपल्याला सर्व वरती जायचं आहे. अजून हे बघा शेड्या पण चढायच्या त्या. आता थोडंसं थकलो आहे, पण तरी पण अजून बाकी आहे दम. तोपर्यंत जाऊया वरती. चला. जाण्यासाठी हा मार्ग आहे, येण्यासाठी हा मार्ग आहे. इथे काय लिहिलं बघा, वन्य प्राण्यांना खाण्यास देण्यास मनाई आहे, सक्त मनाई आहे, सक्त. तर मित्रांनो हे तिकीट काउंटर आहे आणि केवसाठी इथूनच तिकीट काढायला लागणार आपल्याला. तर मित्रांनो पाहू शकता इथे 25 रुपये तिकीट आहे. तर आता आपण तिकीट काढू इथून. 2 तिकीट आहेत आपले. हे 25 रुपयाला एक तिकीट आहे. तर आता जाऊया वरती. चला. तर मित्रांनो कानेरी लेणी ही बौद्ध लेणी आहे. इथे पाहू शकतो फक्त कानेरी बौद्ध लेणी, बौद्ध गुंफा आहे कानेरी. हे सर्व लिहिलं इथे, तर वाचू शकता तुम्ही. आणि आपण पुढे जाऊया. आता पाऊस पण वाढायला लागला. तर पाहू शकता मित्रांनो इथे 109 केव्स व्ह्यूसिंग पॉईंट. इथून हा वरती जायला रस्ता आहे असा सरळ. आणि वातावरण पण पावसाने एकदम थंड वाटते. मी पाहू शकतो पहिलाच व्ह्यू हे बघा इथे. इथून आता आपण थोडं वरती जाऊया. इथून जाऊया वरती आपण. हे बघा पाहू शकता तुम्ही केव्स. तर मित्रांनो इथे 109 गुफा आहेत आणि इथे ही पहिली गुफा आहे, पण ती बंद आहे सध्या. आता बंद केली, पण ही पहिली आहे. इथे पाहू शकता तुम्ही, वाचून घ्या. मी फोटो पण टाकेल. तर चला आता इथून पुढे जाऊया आपण. आणि खूप सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो. इथे साईडला छोटे छोटे धबधबे आहेत, त्याच्यामध्ये सर्वजण एन्जॉय करतात. लेणी क्रमांक 2 पाहू शकता तुम्ही. ही लेणी क्रमांक 2 आहे, ती पहिली, ही दुसरी. आणि आता असंच हळूहळू आपण पुढे जात आहोत. आणि पुढे जाऊन थोडीशी माहितीसुद्धा सांगेल. मागं कसे मस्ती करतात. तर काय खायचे वगैरे वस्तू असेल तर आधीच बॅगेत ठेवा, बाहेर हातात नका ठेवू, कारण की त्यांना दिसल्यावरती ते मागे लागतात. तर तुम्हाला इथे व्ह्यू दाखवतो मी. आणि हे बघ पाहू शकता इथे. मित्रांनो आता आपण लेणी क्रमांक 3 मध्ये. लेण्यांचा वापर का करायचे बौद्ध धर्मीय लोक? तर अभ्यासासाठी आतमध्ये खुलं टाईपमध्ये आहे. तर तिथे अभ्यासासाठी, ध्यान करण्यासाठी आणि राहण्यासाठी तिथे उपयोग करायचे. तर मी तुम्हाला आतमध्ये जाऊन पण दाखवणार आहे. तर चला आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो इथे पाहू शकता दगडांमध्ये सर्व कोरलेल्या आहेत मूर्त्या. आणि आतमध्ये तर तुम्ही बघाल, पण इथे तुम्हाला कोरल्या दगडांमध्ये तुम्ही पाहू शकता. दोन्ही साईडला सेम आहे. तिकडे बनावं. आपण आतमध्ये जाऊ आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकता आतमधून अशा प्रकारचा व्ह्यू आहे. आणि ते आधीच लिहिले शांत राहा. तर हे पूर्ण दगडामध्ये कोरले पिलर वगैरे 109 लेण्या आहेत. आणि अशाच आपल्याला आता ही नंबर 3 आहे. ही नंबर 3 आहे, पण बाकीच्या पण मी तुम्हाला दाखवते. आणि जेवढ्या कवर करता येईल तेवढ्या कवर करेल मी. तर मित्रांनो पाहू शकता इथून आता आपल्याला 5 ते 109 इथे वरतून आपल्याला केव्स भेटते. 109 मला वाटत नाही कव्हर करता येतील मला, पण जेवढं येतील तेवढं मी दाखवेन. चला. तर मित्रांनो इथं धबधबा पाहू शकता तुम्ही, किती सुंदर धबधबा आहे. की आवाज ऐकूनच एवढा भारी वाटतं ना. तर मित्रांनो ही नंबर 5 आहे. इथे पोहण्यास सक्त मनाई आहे, कारण की पाण्याचं प्रेशर भरपूर आहे. इथून काय झालं तर डायरेक्ट खाली जाऊ. तर मित्रांनो आता 6 ते 11 आपल्याला पुढे बघायचं आहे आणि वरती पण जाऊ आपण. आणि हा ब्रिज आहे इकडे जायला. तर आता सध्या आपण इकडे जाऊ. इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आणि खूप सुंदर वाटते ना मित्रांनो सतत. हे बघा खूप सुंदर वाटतं इथे. आणि इथे गुफा वगैरे पण आहेत. आणि ही गुफा नंबर 6, ते गुफा नंबर 7 आहे. आणि हा पाणी इथे किती सुंदर वाटतं तुम्हाला दाखवते बघा. तुम्ही माझ्या ऑलरेडी भिजलेत. इथे ऑलरेडी लिहिले इथे पाण्यात उतरण्यास सक्त मनाई आहे. इथे गार्ड सुद्धा बसलाय. भारी वाटते, एकदम रिलॅक्स आल्यासारखं वाटतं. की मी बोललेलो ना की काहीतरी खरंच एन्जॉय होणार आहे एकदम मस्त. तर होतंय, मस्त वाटतं एकदम. तर मित्रांनो गुफा नंबर 8 आहे. आणि इथून पुढे तुम्हाला पटपट दाखवत राहील मी. आणि हा पाण्याचा प्रवाह, आपले शूज ऑलरेडी भिजलेत, अजून भिजणार आहेत. चला.
तर मित्रांनो फ्लो लय डेंजर, पाण्याचा प्रेशर एकदम भरपूर आहे, पाहू शकता तुम्ही बघा. मित्रांनो व्ह्यू पाहू शकता, इतकं पाण्याचा बेकार फ्लो होता, मस्त वाटलं एकदम पायाला. बुटात पूर्ण पाणी भरले बघा. तर बघा पाहू शकता तुम्ही. तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो सगळे इथे धबधब्याची मजा घेत आहेत. छोटासा धबधबा पाहू शकता तुम्ही. थांबा दाखवतो तुम्हाला, इथे भारी वाटतंय. हे बघा पाहू शकता, मस्त एन्जॉयमेंट चालू आहे. तर चला वरती जाऊया. तर मित्रांनो खालती एकदम डेंजर फ्लो होतं, इथे काहीच नाही तुम्ही पाहू शकता. गुफा क्रमांक 31 आणि इथून पुढे जाऊया आपण. सर्वांची रचना सेम नाही आहे, वेगवेगळी आहे, पण तरी पण मी जेवढं पॉसिबल आहे तेवढं दाखवते. वातावरण आता एकदम थंड थंड थोडं थोडं वाटत चाललंय. माझं तर मन करायला लागलं आता पाण्यामध्ये उतरायचं, पण नाही उतरू शकत. तर मित्रांनो 34 ते 41 गुफा इकडून आहेत. तर आता आपण इकडून वरती जाऊया आणि हा छोटासा रस्ता आहे. जसं जसं वरती चालू मित्रांनो मस्त एक्साइटमेंट वाढत चालली एकदम भारी भारी. आणि ज्यांचे मित्र असे आतरंगी असतात त्यांनाच मजा येते मित्रांनो ट्रॅव्हल करायला. जे एकटे ट्रॅव्हल करतात त्यांना माहिती एकटं फिरण्याचं दुःख काय असते आणि मित्रांसोबत फिरण्याचं मजा काय असते. ही आहे गुफा क्रमांक 41 आणि इथे पाहू शकता तुम्ही आतमध्ये खोल्या वगैरे कशा होत्या. जास्त आतमध्ये जाणार नाही, खूप अंधार आहे. बंद केलेत पण मी तुम्हाला दाखवते आणि खूप सुंदर आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर चला इथून आपण पुढे जाऊया आता. तर मित्रांनो इथून आपण थोडंसं वरती जाऊया, वरचा व्ह्यू पण बघूया. आणि एवढ्या छोट्या छोट्या शिड्या पण आहे तिथे वरती जायला. आणि ते जरा जपून, थोडं स्लिप वगैरे व्हायचं पण बघा, कारण माती वगैरे आहे ना, स्लिप व्हायचे चान्सेस आहेत थोडेफार. आणि मित्रांनो इथून आपल्याला वरती चढायचं आहे. जास्त छोटे छोटे पायऱ्या आहेत, जास्त मोठ्या पण नाही आहेत, पण थोडंसं. तर मित्रांनो इथून हा व्ह्यू एवढाच आहे आणि पुढे पण एक केव आहे तुम्ही बघू शकता. आपण इथूनच राम करू आणि थोडंसं खालती जाऊ आणि बाकीचे व्हिडिओ घेऊ. चला. तर मित्रांनो आता आपण थकलो आहे आणि मोबाईल चार्जर लावला आहे, त्यामुळं आपण थोडा वेळ बसलो इथं. आता बोललं थोडा वेळ रिलॅक्स करू आणि मग पुढचा प्रवास परत चालू करू. कारण की मोबाईलला चार्जिंग पण फक्त 26% आणि आयफोन ज्याच्याकडे त्यांनाच माहिती आहे चार्जिंगला काय घोडा लावते आयफोन. पुढचा प्रवास चालू करू थोडीशी चार्जिंग झाल्यानंतर. तर मित्रांनो या लेण्यांना बघितल्यानंतर आपल्याला भारतातील बुद्ध काळातील कला व संस्कृतीचे दर्शन होते. A few minutes later. तर मित्रांनो आता आपण रिलॅक्स केलंय, थोडा वेळ बसलेलो कारण पाय वगैरे दुखत होते भरपूर. एवढं संपलेलं नाही तर अजून पण भरपूर आहे व्ह्यू बघण्यासारखा, तर तुम्हाला तो पण दाखवणार आहे. पूर्ण लास्टपर्यंत बघा ब्लॉग. मला थोडंसं चक्कर सारखं होतं कारण की भूक लागली आता, पण चला जाऊ द्या. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे माकडे, त्या साईडला जायचं आपल्याला आता. तर इथून पण जाऊ शकतो आपण आणि पुढे जाऊन या साईडचं तुम्हाला दाखवतात, त्या साईड दाखवणार, या साईड दाखवणार आहे, तर ही साईड दाखवणार आहे. अरे कहना क्या चाहते हो. आणि भरपूर मजा येते, असं काही नाही आहे की बोर होते. एन्जॉय, कारण की पावसाचे दिवस आणि असे केव्स वगैरे गुफा वगैरे बघायला मजा येते. फुल पाखरू पहिलं किती सुंदर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो गुफा क्रमांक 22 आणि इथे मला थोडंसं बघण्यासारखं भारी वाटतंय. बघूया तर मित्रांनो मागं खात आहेत त्या बायका, मला पण भूक लागली आता. तिकडे त्या माकडांनी 2 पोरी खात होत्या, डायरेक्ट जाऊन खेचून त्यांच्या हातातलं पळून गेले. आपण मग माकडं असून आपण पण खाऊन पळून गेलो असतो. शक्ल से ही चोर लगता है. इथे याल ना तर एक काळजी नक्की घ्या, थोडंसं शेवाळ वगैरे झाले कारण की पाणीसारखं पडून ते शेवाळ जमा झालं आहे. तर असं जवळ ठिकाणी जासाल ना तर पाय सटकून पडायची भीती असते, तर थोडंसं लांबच थांबा. बट मला माहिती आहे अंदाज कुठपर्यंत जायचं, तेवढं तर मला अक्कल आहे, त्यामुळे मी तिथपर्यंत गेलो आहे. पण तुम्हाला माहितीसाठी, कारण की आत्ता भरपूर ठिकाणी असे किस्से झालेत की ब्लॉगरच नाही तर नॉर्मल माणसं पण, मित्र वगैरे धबधब्याला डॅमला पोहायला गेली आणि वाहून गेली, काय बुडली. तर पोहता येत नसेल तर रिस्क घेऊ नका. किती छोटं पाणी असलं तरी ते रिस्की असतं, पाण्याची मस्करी करू नका. त्यामुळं आपण जरा लांबच थांबतो सगळ्या बाजू. तर मित्रांनो आता आपण इकडे जाऊन आलो, तर आपण या साईडला वरती जाऊया. चला
हलते फ्रीज. माझ्या आहे ना बूटमध्ये पाणी भरलंय ना तर असं माझ्यापेक्षा जास्त माझं बूट जड वाटायला लागले मला इथं. कोणतरी बोललेलं आहे तिकडे ट्रेक नाही आहे चांगलंच वरती चढवलंय रे बाबा. पण मजा आली मित्रांनो काय पण बोल. आजचा दिवस आहे ना मी नाही विसरणार कारण की खरं सांगतो 2 दिवस झाले आमचा प्लॅन 2दा हे झाला कॅन्सल झाला आहे का. आणि तिसऱ्यांदा जेव्हा प्लॅन बनवला ना सकाळी उठलो कोणतरी बोललं लय पाऊस आहे बाहेर. मी बोललो आज मला बघायचं नाही पाऊस बिऊस काय असू दे निघायचं सरळ. आलो आणि परिणाम तुमच्या समोर आहे. आणि मित्रांनो हे बघा आम्ही कुठल्याच धर्माची डिसरिस्पेक्ट करत नाही कुठल्याच धर्माला वाईट बोलत नाही. माझ्यासाठी सर्व धर्म समभाव आहे. जसा माझा धर्म आहे तसे सर्व धर्म आहेत तर तुम्ही पण सर्व धर्माची रिस्पेक्ट करा. आणि जर तुम्ही दुसऱ्यांच्या धर्माला बोलणार तर ते पण तुमच्या धर्मांना बोलणार. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना बोलू नका तर तुम्हाला कोण बोलणार नाही. त्याच्यामुळे सर्व मी मंदिरात जातो. आता तुम्ही पाहू शकता बौद्ध लेणी इथं पण आलो कारण की हे भारताची तर आपली संस्कृती आहे आणि कला आहे तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. जसे आपल्याकडे पांडवकालीन मंदिर वगैरे पण आहेत भरपूर काय काय दाखवण्यासारखे आहेत तसे सुद्धा आहेत ते मी ते सुद्धा कवर केलेत. त्यामुळे मी सर्वांची रिस्पेक्ट करतो आणि जो माझ्या धर्माची रिस्पेक्ट करतो मी त्याची डबल रिस्पेक्ट करतो. चला मित्रांनो आता आपण तिकडून आलो आहे इकडं जायचं राहिलं वरती दाखव. आता वरती पण जाऊया आणि हाल तर खराब झालेत आपले कमले म्हणजे भरपूर तरी जाऊया. चल म्हणजे केव नंबर 71 आहे पाहू शकता. आणि ते केव नंबर 70. हे जे मजनू लोक असतात ना जे त्यांच्या अंगातले किडे नाही जात तुम्हाला वाटते का. इथं वरती बघा आता काय लिहिलंय नीरू. अर्जाचं पण हे नीरू आहे ना बाई नका रे आमच्या भारताची संस्कृती करा पूर्ण नका आमची ते कलेवरती नका तुम्ही डाग लावू. गडांवरती झालं किल्ल्यांवरती झालं अशी ऐतिहासिक स्थळं झाली कपल लोकांची वगैरे की त्यांना त्यांच्या प्रेमीचं नाव अशा ठिकाणी लिहायचं असतं ना त्यांना माहिती त्यांची प्रेमिका त्यांना सोडून दुसऱ्यासोबत जाणार आहे माहीत असतं तरी अशा ठिकाणी लिहिणार ना जिथं भरपूर लोक बाहेरून येतात म्हणजे बाहेर देशातून आपली संस्कृती बघायला येतात त्यांनाही अखेर दाखवायचे का आपण तर थोडीशी जे पण असे करतात थोडी लाज ठेवा. मित्रांनो आता आपलं झालं आहे आणि आता आपण घरी निघतोय पण अजून पण आपला ब्लॉग संपलेला नाही आहे भीती वाटते. तर पाहू शकता तुम्ही. तर चला आता आपण जाऊया. आता हे सर्व व्ह्यू आपल्याला आपल्या आठवणीत राहील. जर परत कधी मन झालं तर परत येईल कारण की मला छान वाटलं इथे भरपूर सुंदर आहे आणि निसर्गाचं म्हणजे परफेक्ट नाही का की जिथे सेफ्टी वगैरे सगळं आहे गार्ड वगैरे आहे तिथे पोलीस पण पाहू शकता तुम्ही खाली हे बघा पोलीस वगैरे पण आहे आणि तिकीट वगैरे पण ठीक आहे 94 म्हणजे परवडण्यासारखं आहे. आणि खायचं प्यायचं घेऊन येऊ शकता तुम्ही बॅगेत वगैरे. आणि बाकी तर तुमचा खर्च की तुम्ही कसं येत आहे गाडीने येतात ट्रेनने येत आहे की कशाने येत आहेत. बाकी तर खूप सुंदर आहे इकडे सर्व. आता तुम्ही रिकामं झाले पाहू शकता इथं पूर्ण रिकामं झालं आहे. इथं खाऊ पिऊ थोडंसं भूक लागली भरपूर. सकाळी फक्त एकच त्या वडापावरती आलो आहे अजून काय खाल्लेलं नाही. आता 6 वाजत आलेत. तर मित्रांनो पाहू शकता इथे काकडी 20ला एक आहे पेरू 40ला एक आहे आणि मावशी किती दिलं चना मसाला 30 रुपये का. तर मित्रांनो एक तुम्हाला आत्राची बात सांगू का सगळे तिकडं लाईनीला उभे होते सगळे एक सुद्धा मला चालत येताना दिसलं नाही. सगळ्यांचे आवडतात झाले वाटतं खेळून खेळून किंवा वर चालून वगैरे. तर कोणच तुम्हाला आता सगळे बघा गाड्या वगैरे दिसतात आता गाड्या वर चालल्यात त्यांना घ्यायला कारण की भरपूर लोक होती वरती. मित्रांनो मी आणि माझा मित्र चालू आहे चालत कारण की आपने को चाहिए मजे. आणि काय नाही 7:30चा टायमिंग आहे. आता किती वाजलेत रे 5:30 वाजलेत. आपल्याकडे 1 तास आहे आरामात जाऊ कारण की टायमिंगनुसार आहे ना असं कोणी बळजबरीने बाहेर हाकलू नाही शकत आपल्याला कारण टायमिंगनुसार आपण परफेक्ट पोहोचतो बाहेर. त्यामुळे कोणाची गरज नाही आपल्याला काय बोलायची आणि आपण पण शिस्तीत पालन करून चाललो आहे. ना कुठली नशा ना कुठली मस्ती सरळ आपला गप्पा मारत चाललो मित्रासोबत. तुम्ही पण या तुमच्या मित्रांना वगैरे घेऊन. खास करून मी एक सांगतो एकटे वगैरे येऊ नका कारण की
खूप बोर असेल एकटे आला तर मित्रांसोबत आला ना दिलखुलास तुम्ही हसणार पहिली गोष्ट तर, आणि दिलखुलास तुम्ही खेळणार. फक्त असे मित्र आणू नका बेवडे किंवा असे धक्काबिक्का मारणारे पाण्यामध्ये किंवा तुमच्यावर जळणारे, जे तुम्हाला तिथंच मस्तीमध्ये देतील धक्का. असे मित्र आणू नका. सीखा मैंने तुझको अपना बना के कि अपने ही कमीने होते हैं. मित्रांनो मी चाललो होतो आणि हरण दिसते पावसाचा. हे बघा पाहू शकता तुम्ही हरण येते आणि खूप भारी वाटते. चला आता जाऊया आपण पुढे, चला. तर मित्रांनो पाहू शकता हरण. तर मित्रांनो आता आपण एक्झिट केली इथून. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही पण या इथे नक्की, आणि पूर्ण डिटेल मी दिले नक्की सांगा. एन्जॉय केला का तुम्ही व्हिडिओ. तर चला आता आपण निघूया. जय महाराष्ट्र, बाय.